सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। कराड आवाजाकडे 6 वेळा मागितली खंडणी। चार्जशीटमध्ये आवाजाचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबाचा उल्लेख। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा। वाल्मिक कराडकडून तिसऱ्यांदा खंडणीची मागणी तर धनंजय मुंडे यांच्या परळी कार्यालयातच आवाजा अधिकाऱ्यांच्या जबाबात स्पष्ट उल्लेख। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीचा दमानिया यांच्याकडून पुनरुच्चार। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेला आनंदाचा शिधा योजना अखेर बंद। सणासुदीला 100 रुपयात 5 वस्तू घरपोच देणारी योजना निधी अभावी बंद। मशिदीवरील भोंग्यांवर विधानसभेत चर्चा। डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवर स्थानिक पोलीस कारवाई करतील। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सर्व यावर निर्बंध। आमदार प्रकाश सोळंके यांचा जवळचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंकेची तहसील आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ आणि दमदाटी। सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी जामीन अर्जावर उद्या सुनावणी। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना। वर्धा वेगाने आलेली स्कॉर्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी जनरल स्टोअरमध्ये घुसल्याची घटना घडली। या घटनेत 3 ते 4 जण जखमी। औरंगजेबाची कबर अरबी समुद्रात फेका, माजी आमदाराची मागणी। सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलन आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने। सांगलीमध्ये औरंगजेबाची कबर त्वरित काढून टाका, हिंदू संघटना आक्रमक। देवळाई परिसरात 5 दुकानांना भीषण आग लागली व त्यातच गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला। सर्व दुकाने, दुचाकी व सायकल जळून खाक। धुळेकरांना पिचकारीचं काही कौतुक नाही, कारण धुळ्यात चालते फक्त ढोलची। संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ख्याती असलेली धुळ्याची होळी आणि ही ढोलचीची बातच न्यारी आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।